संडेला खर्च नाही, आता होणार बचत। दुसऱ्या संडेला मसाला, प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर 20% सूट। खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा। नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमालांचे लायसन्स नूतनीकरण न झाल्याने संतप्त हमाल युनियनने बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले। संचालक मंडळाने बैठकीत लायसन्स नूतनीकरणाला मान्यता देऊनही प्रशासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने संतप्त हमाल युनियनने तिसऱ्या दिवशी उपोषण अधिक तीव्र केले। जोपर्यंत लायसन्स नूतनीकरण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा हमालांनी घेतला आहे। गेल्या 3 दिवसांपासून बाजार समितीमधील हमालांचे लायसन्स नूतनीकरण करण्याच्या मागणीसाठी हमालांनी प्रशासनाविरोधात उपोषण सुरू केले आहे। कडाक्याच्या उन्हात उपोषणाला बसलेल्या जिभाऊ भदाने, सचिन भामरे या दोघं हमालांची प्रकृती बिघडल्याने रुग्णवाहिकेतून मालेगाव येथे हलविण्यात आले। मोबाईल काढी दोन जण जात तुम्ही बाकी काल बसर दरम्यान शुक्रवारी सायंकाळी संचालक मंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन लायसन्स नूतनीकरणास ठराव करून मान्यता देण्याचे आश्वासन दिले। त्यानुसार शनिवारी हमाल लायसन्स घेण्यासाठी गेले असता बाजार समितीच्या कार्यालयात जबाबदारी घेणाऱ्यांपैकी कोणीही न भेटल्याने हमालांचा संताप अनावर झाला। संतप्त झालेल्या हमालांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले। जोपर्यंत लायसन्स नूतनीकरण करून मिळत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला। आय न्यूज साठी नामपूरहून विनोद पाटील। आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा, कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते। त्यामुळे 10वीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो। पण अशा वेळेस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो। प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो। अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात। लोकसंख्या विस्तार, औद्योगिक विकास, तंत्रज्ञानात होणारे बदल, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी, जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत। तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसतायत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत। 10वी नंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे। पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा। याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करिअर म्हणजेच पॉलिटेक्निक। महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते। राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालये या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात। महाराष्ट्रात 70 शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात 400 महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी
1,12,000 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 70% जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात, तर 30% जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रांचला स्कोप आहे, इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण, स्वयंरोजगार, नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रांचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया. तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत, पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात. पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत. पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड, आपलं पुढचं ध्येय, आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत. केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे, HL, भाभा अणुविज्ञान संशोधन केंद्र, सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे. त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ, RTO, ज्युनियर इंजिनिअरिंग, नगरपालिका, महानगरपालिका, जलसंपदा विभाग यात सुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये L&T, सिमेन्स, ABB, टाटा, TCS, इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी 10% जागा उपलब्ध असतात. यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये आपण BE आणि BTech सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार, आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो. यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो, तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची. मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करिअर घडते. त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले, कॉलेजचा असलेला स्टाफ, त्यांचे शिक्षण, अनुभव, त्यांचे प्रोफाईल, त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज, त्या कार्यक्रमांची माहिती, कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स, उपकरणं, त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या 3 वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे. त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, चौकस नजर या गोष्टींची जोड देणं सुद्धा आवश्यक आहे. चला तर मग इंजिनियर होऊया, देश विकासासाठी योगदान देऊया. जय किसान, जय जवान, जय तंत्रज्ञान. शर्ट कसा आहे? तो शर्ट नाही, स्वेटशर्ट आहे, पण बेस्ट आहे बरं का. बेस्ट वातावरण आहे. हे बघ, हे मी वॉच घेतलं, कसं आहे? एकदम बेस्ट. बेस्ट पेन आहे. काय रे, तू नेहमी नेहमी बेस्ट बेस्ट म्हणत असतोस. हे बेस्ट म्हणजे नेमकं काय? बेस्ट म्हणजे नेमकं काय? बेस्ट म्हणजे श्री नेमिनाथ जैन संस्थेचं SHJB पॉलिटेक्निक कॉलेज, जी 42 वर्षांपासून कार्यरत आहे, जे की NBA नामांकन प्राप्त आहे. या कॉलेजला एक्सलंट ग्रेड मिळाले MSBT यांच्याकडून मॉनिटरिंग करता. या कॉलेजमध्ये बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहे, जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन्स, ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अवॉर्ड मिळाला आहे ISTE महाराष्ट्र अँड गोवा सेक्शन कडून. बेस्ट प्रोजेक्ट गायडन्स आणि प्रत्येक वर्षी 150 पेक्षा जास्त प्लेसमेंट्स.